मी दीपा सोकाशी आणि माझे पती दत्तात्रय सोकाशी, राहणार राष्ट्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आनंदकुंज आश्रम याच्याविषयी बऱ्याच दिवसापासून ऐकून होतो. मनन आश्रमाच्या माध्यमातून आम्हाला या आश्रमाची माहिती मिळाली होती. काही शारीरिक किरकोळ प्रॉब्लेम होते आणि मग आपण एकदा या आनंदकुंजमध्ये जाऊन आलंच पाहिजे अशी आमची भावना तयार झालेली होती. त्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला सारंग पाटील सरांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून डिटेल्स मिळवून मग आम्ही आनंदकुंजमध्ये 7 मे रोजी पदार्पण झालो. अक्षरशः आल्यानंतर तिथलं वातावरण पाहून आम्ही खूपच भारावून गेलो. निसर्ग सुंदर, टेकडीवरती हिरवगार झाडी वगैरे सर्व पाहून मन प्रफुल्लित झाले. म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद काय असतो हे इथं आल्यानंतरच आम्हाला कळले. याच्याशिवाय अनेक शिबिरं आम्ही यापूर्वी केली होती, परंतु या शिबिरामध्ये शिवांभू चुकीचा हा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटला. शिवांभूविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजामुळे प्रत्येकजण आपल्या शरीराचे खूप नुकसान करून घेत आहे, परंतु हे किती चांगलं आहे आणि कसं आहे हे इथं आल्यानंतरच आम्हाला समजले. या ठिकाणी जवळजवळ 13 ते 14 वेगवेगळ्या चिकित्सांचा समावेश आहे. या सर्व चिकित्सा रोग्याच्या आजारानुसार त्याला दिल्या जातात. मग यामध्ये जलचिकित्सा आहे, मसाज आहे, भूगर्भ स्नान आहे, याच्याशिवाय रेकी आहे, ॲक्युपंक्चर आहे, मशीन मसाज आहे, म्हणजे अनेक आहेत. आणि या सर्व माध्यमातून रोगी अगदी अतिशय खडखडीत बरा होऊन आणि आनंदी होऊनच तो घरी परततो. अतिशय दुर्गम अशा आजारावरती सुद्धा या ठिकाणी उपचार केले जातात. कॅन्सरसारखा आजार सुद्धा या ठिकाणी बरा होतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि हे शिबिर केल्यानंतर पूर्णपणे आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन काय आहे हे कळतं आणि आपलं जीवनच पूर्णपणे बदलून जातं. आज आमच्या दोघांची सुद्धा तीच अवस्था आहे. खरं पाहिलं तर डॉक्टर शशी पाटील यांनी हे जे मिशन सुरू केलेलं आहे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन डॉक्टर नितीन पाटील आणि त्यांची ही जी टीम आहे यांनी हे अतिशय सुंदर पद्धतीनं चालवलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी असणारा सर्व सेवक वर्ग वगैरे अतिशय सुंदर सेवाभावानं काम करीत असतो, त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद. इथून पुढील वाटचालीस या आश्रमास आमच्या शुभेच्छा. मैं खुश हूँ, मैं मस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ.